बेबीला गाईचं दूध स्टार्ट करायचं आणि किती द्यायचं हा प्रश्न जवळपास प्रत्येक पॅरेंट्सला पडतो. पण चुकीच्या वेळी गाईचं दूध दिल्यास बेबीच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. चला योग्य माहिती जाणून घेऊया. मॉम सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा टॉपिक आहे बेबीला गाईचं दूध केव्हा आणि किती प्रमाणात द्यावं. नंबर 1, साधारणपणे बेबी 1 वर्षाचं झाल्यानंतरच गाईचं दूध स्टार्ट करावं. नंबर 2, 1 वर्षानंतर मदर्स मिल्क किंवा डॉक्टरने रिकमेंड केलेलं फॉर्म्युला मिल्क हेच बेबीसाठी बेस्ट असतं. कारण मदर्स मिल्कमध्ये प्रोटीन आणि गाईच्या दुधातील प्रोटीन वेगवेगळे असतात. त्यामुळे 1 वर्षापूर्वी गाईचं दूध मुख्य पेय म्हणून देणं टाळा. नंबर 3, आपण 6 महिन्यानंतर बेबीला सॉलिड फूड सुरू करतो, पण याचा अर्थ असा नाही की गाईचं दूध सुरू करायचं. सॉलिड फूड आणि गाईचं दूध या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. नंबर 4, पहिल्यांदा गाईचं दूध देताना खूप कमी प्रमाणात द्या. त्यानंतर 24 तास बेबीला ऑब्झर्व करा. बेबीला ॲलर्जी, पुरळ, उलटी, जुलाब किंवा इतर काही त्रास होतो का ते पहा. काही त्रास नसेल तर हळूहळू नियमित सुरू करू शकता. नंबर 5, 1 ते 2 वर्षाच्या बेबीसाठी दिवसाला साधारण 400 ते 500 ml म्हणजे जवळपास 2 कप गाईचं दूध पुरेसं असतं. त्यासोबत बेबीचा संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. नंबर 6, काही पॅरेंट्स दुधात जास्त पाणी मिसळतात. असं करू नका. त्यामुळे बेबीला दुधातील पोषक तत्त्वे बाळाच्या अपेक्षित प्रमाणात मिळत नाही. नंबर 7, दूध उकळताना काही जण वावडिंग घालतात. अपचन आणि भूक वाढवण्यासाठी उपयोगी मानलं जातं. पण बेबीला नियमित देण्यापूर्वी पेडियाट्रिशियनचा सल्ला नक्की घ्या. नंबर 8, शहरामध्ये राहत असाल तर बेबीसाठी नेहमी स्वच्छ, सुरक्षित आणि विश्वासार्ह स्वतःचं गाईचं दूध निवडा. प्रत्येक बेबी वेगळं असतं, त्यामुळे बेबीच्या डाएटमध्ये कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी पॅरेंटिंग. बाय. भेटूया पुढच्या मॉम सिरीजमध्ये.